चला मॉडर्न आर्ट दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता ऑफिशियल टीम आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि लगेचच फिल्डिंग लावून घ्या टीम साहेबा. बाकी दोन्ही टीम आपण इथली जागा खाली करायची आहे. अधिराज निर्मल सीसी आणि साई असती साहेबा. चला दोन्ही टीम आपण कोर्टच्या बाहेर या. पडद्याला कोणीही खेटून उभे राहू नका, पडदा सोडून उभे राहा. मित्रांनो, अजून 3 दिवस या ठिकाणी आपल्याला या स्पर्धा खेळवायच्या आहेत. सहकार्य प्रेक्षक, आम्हाला माहिती आहे तुमचं क्रिकेटवर अतोनात प्रेम आहे आणि ते प्रेम तुम्हाला इथवर खेचून आणलेलं आहे, पण थोडंसं सहकार्य करा. एक मिनिट थांबवते. समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण पडद्यापासून लांब व्हा. जे प्रेक्षक वर्ग समोर बसलेले आहेत त्यांना विनंती आहे. गौरव पाटकर, तुझ्या डाव्या हाताना जे प्रेक्षक आहेत त्यांना तिथून बाजूला सारायला सांग प्लीज. पडद्यापासून लांब व्हा प्लीज. मित्रांनो, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय माझा. पडदा खालून दिसतोय किती स्ट्रेच झालाय. येस, थँक्यू. अंकित, कॉंग्रॅच्युलेशन टीम अधिराज निर्मल सीसी. आपण बाहेर यायचंय, कोर्ट खाली करायचं आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सायबा आणि मॉडर्न आर्ट या दोन संघादरम्यानची मॅच असेल. ऑफिशियल टीम सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आय रिक्वेस्ट टू ऑल टीम प्लीज कोऑपरेट इन टाइम. साहेबा, एक एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवावा. वत्सविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन सदस्य प्रशांत घरत यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम प्रशांत, आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी माग होती सज्ज होत. ऋषीदादा देसाई समोर फलंदाज हेमंत गाडीगावकर. नॉन स्ट्राईक एंडला मुझम्मिल खान. बॅटल खूप चांगलं रंगेल. ही मॅच मोठी आहे आणि या मोठ्या मॅचचा रिझल्ट सुद्धा मोठा असणार आहे, कारण मगाच्या मॅच मध्ये खूप मोठा बिग अपसेट पाहायला मिळाला. कारण ज्या वेळेला बॅटिंग करत होती टीम साई असती साहेबा, असं वाटलं होतं मॅच ही आपल्या बाजूने झुकवेल, कारण 48चं टार्गेट होतं. परंतु उत्तरार्धामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग प्रदोष वैती आणि शिवम रायने केली, अतिशय वाखण्याजोगे बॅटिंग, कलात्मकतेने भरलेली बॅटिंग, वेल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सादर केलं आणि मॅच आपल्या बाजूने झुकवली आहे. चला सामन्याकडे वळताना पहिला चेंडू ऋषीदादा देसाई यांचा आणि काय बॅटल असेल भरत आहे. एका ठिकाणी 27 वर्षाचा तगडा अनुभव आणि एका ठिकाणी यंग टॅलेंट. मी एकच म्हणे, डर के आगे जीत आहे. नक्कीच डर के आगे जीतच आहे, पण काय, कोण डरेगा और कोण लढेगा. हेमंत गाडीगावकर साठी लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपये मृदुल मेहर राजन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून लगावण्यात आलेले आहेत. चला पुन्हा एकदा एक यंग टॅलेंट आणि एक मोठा अनुभव. ऋषी, सुंदर असा ड्राईव्ह, पहिला चेंडू आणि तितका सुंदर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी किशोर दादा पाटील, क्या बात है. ये है जूना सोना यहाँ पे जो अपनी मोहर छोड़ रहा है इस ग्राउंड पे. असे किशोर पाटील आपल्याला या ठिकाणी फ्रेम मध्ये दिसत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय, पंच केला आणि चेंडू जातोय सरळ. देखा चौका और जड़ दिया VPL चौका. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केला. पुन्हा एकदा जागा म्हणून घेण्याचा प्रयत्न, अडवला जरूर. या वेळेला चांगली फेकी. रुपेश सोनार त्या ठिकाणी होते. खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न. धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोचलंय 7 धावांवरती. 4 चेंडू 7 धावा. स्ट्राईक एंड वरती मुझम्मिल.
साहेबाच्या माध्यमातूनच खेळतात. ऋषभ देसाई यांच्या कॅप्टन्सी खाली खेळतात. यावेळेला अगेन्स्ट आहेत आणि त्यामुळे हे बॅटल खूप चांगल्या प्रकारे गेल. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट. इट इज अ मॅग्निफिसंट अँड मच नीडेड फोर कम्स हियर. 4 धावा. थँक्यू डीजे. चर्चा करत असताना संपूर्ण टीममेट्स ऋषिदत्त देसाई यांच्या समोर आघात केला गेलाय आणि बिगुल वाजवलं गेलंय. त्यांना माहित आहे टीम साहेबा समोर आहे. मोठ्या धावपलकाला उभं करणं गरजेचं आहे. तरच निभावं लागेल आणि त्यामुळे हा जो स्टार्ट आहे तो अटॅकिंग या दोन्ही फलंदाजांचा. नक्कीच भरत, नक्कीच. कारण का तेवढी स्टार का समोरच्या टीमकडे सुद्धा आहे. एका ठिकाणी बघायला तर ऋषी देसाई, प्रदोष बाईकर सारखे मोठे खेळाडू आहेत. ते पण जाणतात चांगला धावांचा पाठलाग कशा प्रकारे करावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा आहेत 12 विदाउट लॉस. हेमंत घाडीगावकर आणि मुजम्मिल खान 2 असे खेळाडू आहेत. अपकमिंग यंगस्टर आहेत, परंतु त्यांच्यामध्ये जी प्रतिभा भरली, जे कौशल्य भरले गेले ते अतिशय दर्जेदार आहे आणि त्याने पूर्णपणे अनुभवाला बीट केलंय. परंतु कमबॅक करण्यासाठी जे स्पेअर बॉलर्स आहेत ते खूप चांगले आहेत साहेबामध्ये. त्यामुळे हे बॅटल खूप चांगल्या प्रकारे रंगेल. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती येत आहेत अजय घानाडे, वन ऑफ द ग्रेट बॉलर. या फॉर्मॅटमध्ये यासारख्या गोलंदाजाला बीट करणं किंवा त्यांच्यासमोर अटॅक करणं तितकं सोपं राहणार नाहीये दोन्ही फलंदाजांसाठी. परंतु सध्याच्या घडीला बाजू उजवी आहे, थोडीशी वरचढ आहे मॉडर्न आर्टची. काय कमबॅक केला जाईल का यावरती नजर असणार आहे. नक्कीच भरत, कमबॅक तर करावा लागेल कुठेतरी. ज्याप्रमाणे आपले तुकाराम सर म्हणतात की एक धमाल पिक्चर मध्ये एक डब्ल्यू शोधासाठी पिक्चर गेला, तसंच या ठिकाणी पण डब्ल्यू पाहिजे आणि मिळालेला आहे डब्ल्यू. तर OUT कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. ज्याची या ठिकाणी गरज होती आणि तोच ब्रेक थ्रू दिलाय तो म्हणजे अजय घानाडे यांनी. ज्याप्रकारे भरत मोरे बोलले की नक्कीच या गोलंदाजामध्ये एक क्षमता, एक प्रतिभा आहे, एक प्रभाव आहे. नक्कीच आहे तो त्या गोलंदाजीवर साजेसा या ठिकाणी उतरलेला आहे. काय बोलतील भरत सर तुम्ही. प्राइजलेस विकेट मिळाली आहे आणि यावेळेला करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला अजय घानाडेचा हा चेंडू नो बॉल, लाऊड कॉल आहे. 1+1 2 धावा येत आहेत, टाळ्या वाजतायत. या मॅच मध्ये आहे ना शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत मॅच कुठे वरकर किंवा खाली राहत नाही, वरती राहत नाही, तोपर्यंत टाळ्या वाजणार आहेत आणि आवाज सुद्धा तेवढाच येणार आहे. परंतु तो आवाज कोणाच्या बाजूने मोठा होईल यावरती सुद्धा नजर असेल. कारण एका बाजूला साहेब आहे आणि दुसऱ्या बाजूला मॉडर्न आर्ट. स्टेशन पासून जर का रस्ता सुरू झाला ना तर पहिलं साहेबा लागते आणि त्यानंतर मग घासकोपरी लागते. पाहूयात कोणत्या दिशेने गाडी जाते. नक्कीच नक्कीच. या क्रिकेटच्या पंढरीमध्ये, या विरार नगरीमध्ये जी लोकप्रियता वाढत चालली आहे या अंडरआर्मची आणि त्याला ही साक्ष देणारी ही प्रेक्षक मंडळी या ठिकाणी जोडलेली आहे आणि तेवढाच हुरूप त्यांचा या ठिकाणी मिळतो आहे, तो म्हणजे प्रत्येक खेळाडूला आणि आमच्या या वसई विरार अंडरआर्म असोसिएशनच्या प्रत्येक सदस्याला. बिग सॅल्यूट आहे या संपूर्ण टीमला, ज्या प्रकारचं त्याने हे कार्य केलंय आणि ज्या प्रकारे हे आयोजन या सर्व वसई विरारमधील खेळाडूंसाठी उपलब्ध केलंय आणि आयोजित केलंय. अतिशय वाखाणण्याजोगे कार्य. बिग सॅल्यूट आहे या संपूर्ण आमच्या टीमला. खास करून या टीम मध्ये जास्त अग्रेसिव्ह आणि मोठ्या प्रमाणात वेळ देऊन कार्य करणारे, खास करून मी विनंती त्यांची नावं घेऊ इच्छितो. रणजितदादा पाटील असतील, फैय्याज शेख असतील, ऋषभदादा पाटील असतील, किशोरदादा पाटील आहेत, त्यानंतर जावेद मंसूरी, खूप सारं कार्य त्यांनी सुद्धा केले. लॉसन कोहरी आहेत आणि या संपूर्ण टीमने आमच्यापेक्षा जास्त वेळ दिलाय, त्यामुळे डिझर्विंग आहेत ही सर्व कॅन्डिडेट ज्यांनी ही स्पर्धा इतक्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आयोजित केली आहे. अजय घानाडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला व्हॉट शॉट अँड देन स्टॉप आहे की शॉट आहे. येस, अतिशय दर्जेदार आणि रॉकेट प्रमाणे या चेंडूला पार केलंय सीमारेषा बाहेर. चौकार. ये है मॅगी का पावर. व्हॉट अ शॉट. थँक्यू. आतापर्यंत जर आपण पाहिलं हेमंत घाडीगावकर या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला दाखल झाला त्याच्यावरती सुद्धा बोली लागली असते, परंतु आयकॉन होता म्हणून बोली लागली नाही. परंतु या खेळाडूकडे काय क्षमता आहे ती मागील VPL मध्ये आपण पाहिली आहे. या खेळाडूकडे काय क्षमता आहे ती साई चरणच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिली आहे. परंतु अजय घानाडे तितकाच चालाक आहे,
तो कमबॅक करणं जाणतो. त्यामुळे या वेळेला त्याच्याकडून आशा असणाऱ्या अपेक्षा असणाऱ्या टीम साहेबाला त्या मोठ्या कमबॅकची. काय या चेंडूवरती कमबॅक करेल का, ब्रेक थ्रू मिळवून देईल का. यावेळेला स्क्वॅकट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला कव्हरमध्ये. किशोरदा पाटील त्या ठिकाणी होते, नवनिर्वाचित अध्यक्ष फील्ड करतायत. तोपर्यंत एक धावून पूर्ण केली जाते. धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 21 वरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आल्यात. आता या धावांना वलय निर्माण करून कळसावरती नेणं गरजेचं आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय, सिंगल फेकी केली गेली आहे, परंतु बॅकअप चांगलं. एक धाव कंप्लीट. अजय पवार चेंडूला फील्ड करतील. तोपर्यंत 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाखल करतेयत 22. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12, या षटकामध्ये आल्या 10. अजूनही 3 षटकांचा खेळणं शिल्लक आहे. पुन्हा एकदा वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL सीझन 5 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून सहर्षचं स्वागत. नक्कीच एक भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी आपल्याला या विरार नगरीत दिसते आहे. ते म्हणजे VPL 5 सीझन या माध्यमातून काय आहे तर यंग टॅलेंट आहे आणि समोर अनुभव आहे. तर आतापर्यंत गणित काय झालंय की कुठेतरी यंग टॅलेंट हे कुठेतरी वर चढताना दिसतोय. प्रदोष बाईकर वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन अनुभवाचा खजाना असणारा हा गोलंदाज. आणि आता मात्र पंचांकडे अपील मागितलेली आहे आणि ती पंचांनी फेटाळून लावलेली आहे. एक धाव पूर्ण या ठिकाणी झालेली आहे. धाव पूर्ण होताना धावसंख्यावर धावफलकावर धावसंख्या लागल्या त्या म्हणजे बिनबाद 1-23. मुजामिल खान सारखा एक मोठा खेळाडू नक्कीच तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. प्रदोष बाईकर काय या ठिकाणी कमबॅक करतील का, काय वाटते भरत मोरे तुम्हाला. नाही, प्रदोषकडे ती क्षमता आहे आणि तितका हाय कॅलिबर खेळाडू आहे आणि यावेळेला त्याच्याकडून अपेक्षा जरूर असणार. परंतु हेमंत गाडीगावकर तितक्याच चपळतेने आतापर्यंत इनिंगला आपल्या बाजूने झुकून ठेवताना यशस्वी झाला. यावेळेला चुकी केली, जागा बन खेळले आणि यष्ट्या उद्ध्वस्त केलं बॅटच्या साह्याने. हिट विकेटच्या माध्यमातून गडी बाद होतोय. मोठा हादरा टीम मॉडर्न आर्टला. धन्यवाद डीजे. नक्कीच या ठिकाणी मोडला आहे, परंतु तो स्टंप मोडला आहे, तो म्हणजे हेमंत गाडीगावकर यांनी. चला, वेळेचा सुद्धा मर्यादा असणार आहे. 20 मिनिटात तुम्हाला ही एक इनिंग संपवायला लागणार आहे. कारण का स्पर्धा या चांगल्या हिट का होतात तर तुम्ही नियमांचं काटेकोरपणे पालन जर का केलं तर अशा मोठ्या स्पर्धा या यशस्वी होतात. आणि त्याच्या मागचं कारण सुद्धा तुमच्यासारखे खेळाडू आणि हा प्रेक्षक वर्ग असतो. बॅकफुटवरती जाऊन खेळला, चेंडूला ज्या प्रकारे ड्राईव्ह केलं, सिंगल रन येते. हेमंत गाडीगावकर आणि मुजम्मिल खान यांची विकेट खूप मोठी होती, त्याची किंमत खूप मोठी होती, माहित होतं टीम साहेबाला. येस, 3 चेंडूचा खेळ झालाय. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची घेऊन चेंडू गेलाय. 26 धावा धावपल करते 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि ती प्राइजलेस विकेट घेतल्यानंतर साहेबा टीमने कमबॅक केलाय. आणि खास आहे, मी म्हटलं होतं प्रदोष बाईकरवरती तो विश्वास आहे म्हणून त्याच्यात ती जबाबदारी दिलेली आहे आणि या जबाबदाऱ्या ते कशा प्रकारे पार पडतात. यावेळेला अतिशय चांगला रिव्हर्सचा अटेम्प्ट, यशस्वी, सक्सेसफुल आणि त्या फटक्यामध्ये आल्या 4 धावा. चौकार ऋतिक उपाध्यायच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. संपूर्णतः जर पाहिलं ना, सर्कल क्रिकेटमध्ये तुम्हाला गॅप शोधणं गरजेचे असतात. ज्या प्रकारचा चेंडू आहे त्या प्रकारच्या चेंडूवरती मेरिटवर खेळत असताना कोणत्या दिशेने तुम्हाला गॅप मिळेल आणि तिथे फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करणे गरजेचं असतं. ओळखलं होतं इनसाइड द आउट चेंडू आहे आणि त्याला योग्य ती नसीहत देत असताना चौकार आलाय. 1 to go चा इशारा. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळत असताना चेंडूला अडवलंय, नाही तर बॅटने खेळल्यात. सिंगल धाव, 1 धाव येते. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतं 31 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम मॉडर्न आर्ट
त्याचबरोबरीने अजूनही 2 षटकाचा खेळणं शिल्लक आहे. मागील मॅच मधील पराभूत संघ टीम साई असती साईबा, आपण तयार राहायचंय. या मॅच नंतर आपली मॅच होणार आहे. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL सीझन 5 या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्वांचं पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट युट्यूबवरती प्रक्षेपित केली जाते 185 पेक्षा जास्त देशांमध्ये. आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेसाठी काही अशी नावं आहेत ती आवर्जून घ्यावीशी वाटतात. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य लाभलंय. त्यामध्ये परिजाता किनी, हार्दिकजी राऊत साहेब, त्यानंतर हे जे मैदान आहे हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिलं साम्या क्लासिक क्लब. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट अनसक्सेसफुल. हितेश रबाडा गोलंदाजी मार्कवरती आलाय. हे सुद्धा यंग टॅलेंट आहे या ठिकाणी, कारण का उभारता सितारा आहे, चांगला खेळाडू आहे, चांगलं फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, असं तिघांचं मिश्रण या खेळाडूमध्ये आहे. काय सांगशील भरत तू? नक्कीच. आणि ते मिश्रण आहे म्हणजेच तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतील त्यावेळेस तुमचं कम्प्लीट पॅकेज बनत असतं. एकच गोष्ट तुमच्याकडे असेल तर तुमचं पॅकेज कम्प्लीट होत नसतं. आणि म्हणून यावेळेला तुम्हाला त्या प्रकारचा खेळ आणि त्या प्रकारच्या मिश्रणयुक्त परफॉर्मन्सने पुढे येणं गरजेचं असणार आहे. हितेश रबाडा याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. संपूर्ण जर साईट पाहिली तर अतिशय मोठी आहे टीम साहेबाची. यावेळेला उजव्या स्टेज जास्तच बाहेर, वाईडचा इशारा, एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड होईल. प्रदोष बैकर एका बाजूला, दुसऱ्या त्यांच्याच बाजूला पाहिलं तर सुयोग खांडेकर, किशोरदादा पाटील, अजय पवार आहेत. जागामन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हा चेंडू, परंतु यावेळेला बल कंट्रोल मध्ये. चेंडू अडवला गेलाय, डॉट बॉल येतोय. करण आणि ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु 33 परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत रबाडाने केली आहे ती अतिशय वाखण्याजोगी आहे. वेल बॉलिंग बाय हितेश रबाडा. ड्राईव्ह केलाय, चेंडू अडवला गेलाय. चांगला स्टॉप अजय पवार याच्या माध्यमातून. आकाशीचे 2 खेळाडू आहेत. एका बाजूला मायकल आहे यष्टरक्षक भूमिकेमध्ये आणि दुसरा अजय पवार. गणेश बुरमुळे ऑरो सुद्धा आहे, ऋषिदा देसाई आहेत, अजय घानडे, रमेश बळूच. क्या बात आहे, काय साईट आहे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर, वाईट. अवांतरित धावा येत आहेत. गॅप शोधायचे आहेत परंतु गॅप असे की जिथून चौकार येईल आणि त्याच प्रयत्नात आहेत हितेश. 35. दुसऱ्या ग्रुपमधील मॅच नंबर 2. पहिला सामना अतिशय रोमहर्षक झाला. पहिल्या सामन्यामध्ये खूप सारे ट्विस्ट पाहायला मिळाले. ऑन साइडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू विसवलाय, फेकी केलीये, धाव कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलने धावफलक पुढे जात आहे. या ठिकाणी कुठेतरी धावांना थोडासा अंकुश लागलेला आहे, कारण का या ओव्हरमध्ये एक सुद्धा चौकार आला नाही. बघायला गेलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये एकेका चौकार आला होता, पण सुंदर असं कमबॅक केलंय हितेश आणि रबाडा यांनी. सुंदर असा 6 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्ची केलेले. तर कुठेतरी कमबॅक आहे साहेबासाठी, कुठेतरी एक आशेची किरण असेल. नक्कीच कुठेतरी धावा या दाबल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. प्रत्येक षटकामध्ये चौकार जरूर आलाय, परंतु जो कंट्रोल येणं गरजेचं होतं तो कंट्रोल आलाय. परंतु या कंट्रोलला काय फोडलं जाईल का, म्हणजे ज्या बंधनामध्ये दोन्ही फलंदाज आलेले आहेत, म्हणजे ज्या व्यूहरचनेमध्ये अडकले आहेत तिथून बाहेर येतील का. कारण ही शेवटचं षटक जे आहे ना ते स्लॉग जोरचं आहे, हाणामारीचं आहे. आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके जर आले तरच समाधानकारक धावफलकापर्यंत जाता येईल. कारण पहिली मॅच आपण पाहिली ती 28 धावांची, त्यानंतर 51 धावा, त्यानंतर 58 धावा. जसा जसा ग्राफ वाढत गेला तसा तसा प्रत्येक खेळाडूला कॉन्फिडन्स येत गेला. आता या मैदानात किती धावा सोयीस्कर आहेत ते सुद्धा दोन्ही संघांना माहित आहेत आणि म्हणूनच त्यासाठी हे प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळेला ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, एक्झिक्युशन प्रॉपर आहे, परंतु फिल्डिंग चांगली, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फंबल जरूर झाले परंतु 1 धाव या चेंडूवरती येते. नक्कीच दोन्ही फलंदाजांना काय करायला लागेल तर कुर्सी की पेटी बांध लो और सीधा टॉप गियर पे डाल को एक्सीलेटर दे दो, ताकि तुम्हारे रन गाड़ी जो है वो आगे बढ़ेगी. लेकिन या ठिकाणी उलट झालंय. तर काय झालंय,
गडी जातोय तंबूच्या आसऱ्याला, सरळ झेल बाद होतोय आणि दुसरा हादरा या ठिकाणी बोलतोय तो मॉडर्न आर्ट या संघाला कुठेतरी तो कमबॅक करावा लागेल. कारण का ज्या प्रकारची गोलंदाजी हितेशने हाताळली होती, 6 चेंडू 6 धावा दिल्या, त्यानंतर पुन्हा एकदा प्रदोष बैकर या ठिकाणी आपल्या फ्रेम मध्ये दिसतोय. कुठेतरी धावांवर अंकुश लागला आहे. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 5व्या षटकातील 4 चेंडू निर्णायक असतील. कारण का गाडी टॉप गिअर मध्ये टाकावी लागेल मॉडर्न आर्टला. कारण का एक मोठी एक चांगली धावसंख्या त्यांना या ठिकाणी उभारायची असेल तर. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, कट केला आहे आणि नक्कीच यष्टीरक्षकाचं मन होतं चेंडू फेकायचं, पण मनाला आवर घातला. 1 धाव पूर्ण झाली. प्रदोष बैकर पुन्हा एकदा अनुभव आणि यंग टॅलेंट या दोन्ही गोष्टी समोरासमोर आहे. तर कशा प्रकारे तुम्ही या दोन्ही गोष्टीची तुलना करणार? कारण का नक्कीच तुम्ही जर का चांगले खेळाडू आहेत तर तुम्हाला अनुभव आहे, तर तुमचं जे मनोबल आहे, तुमचा ग्राफ आहे तो नक्कीच वाढतो. आणि तुम्ही यंग टॅलेंट आहात, यंग आहात, पण तुमच्याकडे अनुभव नाही तर नक्कीच तुमचं मनोबल कुठेतरी खचलं जाते. क्या बात है, क्या बात है. अतिशय सुंदर फ्लाइटेड डिलिव्हरी, परंतु कन्वर्ट केला नाही. सरळ निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू. काय समीकरण असेल भरत? काय वाटते कितपर्यंत मजल लागेल? 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून येणारे 2 चौकार एक वेगळी दिशा देतील, परंतु इथून जर का हे 2 डॉट चेंडू आले किंवा सिंगल धावा जरी आल्या तरी सुद्धा या मॅच मध्ये खूप सारी रंगत पाहायला मिळणार आहे. कारण इथे ज्यावेळेला 35 पार होते त्यावेळेला कोणते धावफलक जे आहे ते कोणत्या एका संघाच्या बाजूने नसतं. 30 चेंडूचा खेळ जरूर आहे, परंतु सर्कल क्रिकेट हे वर्षातून म्हणजे म्हणतात ना, ह्या हंगामात ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळेस पहिली वेळ आहे ज्यावेळेला या सर्व खेळाडूंना सर्कल क्रिकेट खेळायला मिळते. आणि तो जो बदल आहे ना, सी मधून सर्कल, हा खूप मोठा आहे. आणि त्याला यावेळेला बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, तेज सर्रार चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त, विकेटचं पतन, गडीबाद, अंत झालाय खराब. मोमेंटम आहे साहेबाच्या बाजूने. आणि या वेळेला या पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 40 धावा, 41चं टार्गेट आहे टीम साहेबासमोर, जे मॉडर्न आर्टच्या माध्यमातून ठेवण्यात आलंय. दुसऱ्या बाजूला यंग टीम आहे, परंतु यावेळेला अनुभवाचं भरणं असलेले बरेचसे खेळाडू टीम साहेबामध्ये आहेत. काय घडेल या मॅच मध्ये? कोण कोणावरती भारी पडेल? धावा वाचवल्या जातील की धावा पूर्ण केल्या जातील यावरती सुद्धा नजर जाईल. परंतु तोपर्यंत मायक्रोफोन मध्ये आवाज ऐकायला मिळेल आपल्याला तुकाराम मांगेला सर यांचा, त्यांच्या समवेत समाधान काळे यांचा. थँक्यू डीजे. तर वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा आपण VPL सीझन 5चा हंगाम बघतोय. आमच्या समवेत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील समाधानजी काळे आणि 2 असे एस्टॅब्लिश संघ आहेत. एका बाजूला साहेब आहे, दुसऱ्या बाजूला मॉडर्न आर्ट. नावामध्ये मॉडर्नही आहे, आर्टही आहे. आर्ट तुम्हाला दाखवायचं आहे, मॉडर्न खेळ आहे, तो मॉडर्न खेळही तुम्हाला खेळायचा आहे. ते बघता ही 41 धावांचा पाठलाग कसा होईल. कारण जसं भरतजी मोरे यांनी म्हटलं की पहिला 28 झाल्या, त्याच्यानंतर 51, त्याच्यानंतर 58, तिसऱ्या सामन्यामध्ये 39 झाल्या. गेला सामना जो 36चा संपलाय आणि आता जो 40 धावा पूर्ण केल्यात आणि 41 धावांचं आव्हान आहे. ती सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आले. प्रदोष एका बाजूला स्ट्राईक एंडला प्रदोष भायकर, ऋषिकेश देसाई नॉन स्ट्राईक एंडला. ही बिनीची जोडी आहे, ही महत्वाची जोडी आहे. साहेबाची म्हणायचं झालं तर हे हुकुमाचे एक्के आहेत, हे ट्रम्प कार्ड आहेत, महत्वाची जोडी मैदानावरती आहेत. ते बघता अपोनंट जो समोरचा संघ आहे मॉडर्न आर्ट. बघा ज्यावेळेला अशा मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताना त्यावेळेला ज्यावेळेला टीम विभागल्या गेल्या, खेळाडू विभागले गेले, त्यावेळेला रणनीती सुद्धा आखली गेली, डावपेच सुद्धा आखले गेले. कोणाच्या अगेन्स्ट काय डावपेच आखायचे आहेत. तर या जोडीच्या अगेन्स्ट काय डावपेच रणनीती आखतील तेही बघणं फार उत्सुकतेचं ठरणार आहे. मी तुमच्या दिशेने येतोय कारण पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज गौतम. म्हणजे क्रिकेटमध्ये नेहमीच असं म्हणतात का खेळ जिंदगी का हो या ताश का.
अपना एक्का तभी दिखाना जब सामने वाले के पास बादशाह हो. समोर बादशाह जोडी आहे. तुमचा एक्का ट्रम्प कार्ड आलाय. 30 चेंडू 41 धावांची गरज. धन्यवाद. नक्कीच तुकाराम सर, ज्या प्रकारे तुम्ही बोलले की मॉडर्न संघ मॉडर्न आहे त्याच्याच विरुद्ध आहे तो म्हणजे एक अनुभवी संघ. एक यंग टॅलेंट आणि एक अनुभव ही खूप काही सांगून जाते. आणि यंग टॅलेंट हे कुठेतरी थोड्या चुकांना बळी पडतात. पुन्हा पहिला चेंडू फुलटॉस हा चेंडू होता त्याचा पुरेपूर समाचार घेताना आलाय प्रदोष बैकर याला. कारण का एका चांगलं क्रिकेट त्याच्याकडे भरभरून भरलेला आहे आणि एक ताकदीचा फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे अंडरम विश्वात आहे, या विरार नगरीत आहे, वसई नगरीत आहे. आणि त्याच्या समोर उभा आहे तो म्हणजे ऋषी देसाई. हा गेल्या 27 वर्ष या अंडरमला गवसणी घालतोय, या अंडरम क्रिकेटवर अधिराज्य गाजवतोय. काय म्हणाल तुकाराम सर तुम्ही? बिलकुल, म्हणजे फार मोठा अनुभव गाठीची असलेला खेळाडू मैदानावरती आहे ऋषिकेश देसाई स्ट्राईक. हा चेंडू ओपन तो ऋषिकेशला परतावा लागताय. बॉटम एंडला चेंडू लागलाय. पंचाकडनं इशारा आलाय आउटचा आणि ऋषिकेश देसाईनं परतावा लागताय. ज्या विकेटची, ज्या गडीची, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू आलाय. डीजे येणार आहे, गाणी येणार आहे. गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. आणि जसं उल्लेख केला तुम्ही अनुभवाचा, म्हणून मी अगोदर सुद्धा म्हटलं होतं ज्यावेळेला आपण समालोचन करतो किंवा एक स्टॅटिस्टिक्स सांगतो तो एक अंदाज असतो. अंदाज ही मनाची कल्पना असते, पण अनुभव जाज्वल वास्तव असतं. जे तावून सुलाकून इतकं वर्ष आपण क्रिकेट खेळल्यानंतर येत आहे तो अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला मॉडर्न आर्ट आहे. आर्ट जसा मी उल्लेख केला, एक कला तुम्हाला दाखवावी लागणार आहे, कला तुम्हाला पेश करावी लागणार आहे. कारण समोर तगडा प्रतिस्पर्धी आहे. एक मोठा प्रतिस्पर्धी समोर तुमच्या उभा टाकलाय. नक्कीच एक मोठा प्रतिस्पर्धी जेव्हा असतो तेव्हा तुमचं मनोबल सुद्धा तेवढंच उंचावर गेलेलं असतं. दरम्यान सुंदर असा चेंडू, त्याला रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, एका धावेवर समाधान मानावं लागेल. प्रदोष बैकर एक डावखुरा फलंदाज, एक चांगला फलंदाज ज्याची ख्याती या विरार नगरीमध्ये, या वसई नगरीमध्ये आहे. एक जाणता खेळाडू, कशा प्रकारचा खेळ खेळावा 41 धावा डिपेंड करायचं आहे. काय समीकरण असेल, काय त्याच्या डोक्यात चाललं असेल हे तो या खेळांमध्ये येणारी वेळ काळच ठरवेल आणि त्याची बॅटच ठरवेल. काय म्हणतात सर? नक्कीच मनामध्ये बरंच विचार चालू असतात. डापेत आणि मनामध्ये काय चाललेलं आहे. शफल केला उजव्या यष्टीच्या बाहेर, ऑन साइडला ठोकलाय, चौकार. थँक्यू. ट्रम्प कार्ड ज्याचा उल्लेख केला होता प्रदोष भाईकरच्या बॅटमधून हा चौकार आलाय. आणि अजून एका गोष्टीचा समाधान जे आपण उल्लेख केला होता मनोबलचा, पण गंमत अशी आहे ना की मन तो सभी के पास होता है, मनोबल सबके पास नहीं होता. सगळ्यांजवळ नसतं. कोणाचं ते उंचावतं, कोणाचं ते खालवतं. तो मनोबल कोणाचं उंचावलंय, कोणाचं वर गेले. कारण क्रिकेटचा खेळ तसा आहे. हा मनोबलाचा आहे, हा दबावाचा आहे, हा प्रेशरचा आहे, दडपणाचा आहे. नर्व्स आपले दडपण कोण साबूत ठेवणार. कारण प्रदोष भाईकरची बॅट इथे तळपले. एक चौकार आलाय प्रदेशच्या बॅटमधून. अगोदर ऑन साइड, आता ऑफ साइड, ऑन अँड ऑफ दोन्ही ठिकाणी चौकार. 4 धावा. थँक्यू. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता प्रदोष भाईकरचा, त्याप्रमाणे आपला क्लास, आपला दर्जा, जी आपली गुणवत्ता आहे, जे टॅलेंट आहे, इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर तोच क्लास, तोच टॅलेंट, तीच गुणवत्ता पुन्हा एकदा प्रदोष दाखवतोय. मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. समोर थोडी चर्चा झाली, प्रतिस्पर्धी संघाने चर्चा केली. चर्चा काय केली असणार? प्रदोषला थांबवायचं, प्रदोषला बाद करायचं, काय गोष्टीवरती चर्चा झाली असणार? नक्कीच चर्चा झाली म्हणजे त्या चर्चेला कुठेतरी तुम्हाला एक्झिक्यूट करायचंय. कशा प्रकारे प्रदोष बैकरला थांबवायचंय ही चर्चा तर नक्कीच झाली असेल. पुन्हा एकदा मी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या प्रकारे त्यांनी 2 शॉट खेळलेत, एक लेगच्या दिशेने टटवला आणि एक ऑफच्या दिशेने टटवला. कारण का अनुभवी खेळाडू आहे, त्याला माहिती आहे माझी स्ट्रेंथ काय, मला कुठे खेळायचं आहे. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही बोलले सर की मॉडर्न आहेत, आर्ट आहेत, नवीन आहेत, भले कला आहे पण अनुभवाची कुठेतरी कमी असणार. एक सगळे यंगस्टर घेऊन तुम्ही खेळतात आहे, तर एक यंगस्टर तुम्ही समोर जो तुमचा अनुभवी खेळाडू आहे त्याच्यावर कशा प्रकारे मात करावी हे सुद्धा तुम्हाला डावपेच या ठिकाणी माहिती पाहिजे. आणि अशा मॅच मध्ये जसं तुम्ही अनुभवाचा उल्लेख केला ना, लेकिन सिर्फ अनुभव से बात नहीं चलेगी. हौसला चाहिए, जुनून चाहिए, अनुभव.
हौसला आपसे वो करवाता है जो शायद आप नहीं कर सकते, जुनून आपसे वो करवाता है शायद आप कर सकते हो, लेकिन अनुभव आपसे वो करवाएगा ना जो आपको इस वक्त करना चाहिए. या क्षणाला काय करायचं आहे, या क्षणाला काय आपलं ध्येय असणार आहे तेही माहिती आहे. प्रदोषला माहिती आहे, कारण प्रदोषने असे सामने भरपूर खेळलेले आहे. याच कारणास्तव हेमंत आलाय. दुसरं षटक फार महत्वाचं आहे. इथून या षटकामध्ये धावा रोखणं फार गरजेचं आहे मॉडर्नसाठी, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आले ते 11, पहिल्या 2 चौकार, एक ऑन साइडला एक ऑफ साइडला 2 चौकार आले. आणि प्रेक्षक बघा हाच खेळ बघण्यासाठी सुद्धा आले होते. आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता, भरत मोरे यांनी उल्लेख केला, पूर्ण टीम्स वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनची पूर्ण टीम्स यासाठीच प्रयत्न करत होते. हा खेळ दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. हेमंत गोलंदाजी मार्कवरती स्कूप केले चेंडूला ऑन साइडला, 1 धाव. आणि यामागे भरपूर लोकांची मेहनत आहे, भरपूर जणांची मेहनत आहे. बऱ्याच वेळेला काय असतं की लाईट्स लागले आहेत, प्रकाश जो चालू आहे, लाईटचा झमझमाट दिसतो. कामयाब व्यक्ती की चमक दिखाई देती है, उसके पीछे के काले अंधेरे कोई नहीं दाखता. याच्या पाठीमागची मेहनत आहे, या टीमची मेहनत आहे, या टीमने केलेले अतोनात परिश्रम आहेत. प्रत्येक गोष्ट योग्य व्हावी यासाठी दाखवलेला त्यांचा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. तो दिसतो मैदानावरती, सामना रंगतोय. नक्कीच नक्कीच सर, तुम्ही जे सांगितलेत अगर वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. खरं पिक्चर केव्हा हिट होतो, जर डायरेक्टर चांगला असेल तर पिक्चर. आणि या ठिकाणी काय तर थोडं गचाळ क्षेत्ररक्षण मॉडर्न आर्टच्या माध्यमातून एक चौकार मिळतो. या ठिकाणी गणेश वीरमुळे फॉर्म मध्ये येताना या ठिकाणी एक दणदणीत खणखणीत चौका त्याच्या बॅटमधून येताना या ठिकाणी दिसतोय आपल्याला. धन्यवाद डीजे. जसं त्या ज्या प्रकारे तुम्ही सर सांगितलं की ही जी चकमक आहे, ही चमक आहे, हा जो सर्व तामझाम आहे, याच्या मागे कारण काय? कारण का पिक्चर केव्हा हिट होतो, जेव्हा त्याचा डायरेक्टर पडद्यामागून काम करत असतो. भले हे सर्व हिरो आहेत जे मैदानात आपल्याला खेळताना दिसतो, पण खरी मेहनत जी असते ती डायरेक्टरची असतो. तो डायरेक्ट करतो आणि पिक्चर हिट करतो. काय म्हणतात सर? नक्कीच हिट होण्यासाठी भरपूर फॉर्म्युले आपण जसा उल्लेख केला तो ऑन साइडला जातोय. आणि म्हणजे ही संपूर्णपणे टीम आहे ना, म्हणजे जसं नेहमी मी सांगतो क्रिकेट तो एक बहाणा आहे, असल में सबको साथ लाना है. सर्वांना एकत्र आणून ज्या वेळेला प्रयत्न केला जातोय त्यावेळेला खेळ होतोय. इथेही तोच खेळ होतोय. प्रदोष गणेश ज्या पद्धतीने खेळ होतोय. हेमंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, नोचा इशारा, लाऊड कॉल आलाय, पंचांनी नो केलेला आहे. पण समोरचा प्रतिस्पर्धी कर्णधार सुद्धा गोलंदाजाला ते सांगतोय नो नो, हे पुन्हा एकदा करू नका. कारण असं जर केलं तर या मॅच मध्ये परतण्याची संधी नाहीये. या परतण्याच्या संधीसाठी या नाही धावफलकावरती धावा जर बघितल्या तर जाऊन पोहोचले 19 वरती जाऊन पोहोचलेली आहे धावसंख्या बघा. आणि एका गोष्टीचा उल्लेख केला गया, गेमचा मोमेंटम, खेळाचा मोमेंटम जे साहेबाच्या दिशेने आतापर्यंत चाललाय, तो मोमेंटमला ब्रेक करणं गरजेचं आहे. त्या मोमेंटमला तोडणं या क्षणाला तो विकेट्स फार महत्वाचा. स्वीप करतोय चेंडूला, जाणतोय प्रदोष भाईकर. या क्षणाला सेन्सेबल क्रिकेट खेळणं, एक समय सूचकता दाखवणं इथे प्रदोष दाखवतोय. नक्कीच समय सूचकता ज्याच्याकडे असेल तो व्यक्ती नेहमी यशस्वी होतो सर. कारण का तुम्हाला टायमिंग नुसार खेळायचं आहे, जशी वेळ आहे, जसा काळ आहे, तसा तुम्हाला खेळ दाखवायचा, तुमचा प्रभाव दाखवायचा आहे. या ठिकाणी तुम्ही जाणले जातात. कारण का एवढा प्रेक्षक वर्ग आलाय तो तुम्हाला बघण्यासाठी आलाय. आणि हा जो प्रेक्षक वर्ग तुमचं मनोबल उंचावतो किंवा त्याच्या मागे जी असणारी तुमचे जे चाहते आहेत, जो चाहते वर्ग आहे की जो तुम्हाला खेळणार बघायसाठी या ठिकाणी, तर तुम्ही त्यांना नाराज करू नका. एक चांगला खेळ खेळा तुम्ही या ग्राउंड मध्ये, या मैदानात. असं काहीतरी सांगताना पुन्हा एकदा क्या बात है, स्ट्रेट ड्राइव देखा, परका, सोचा और जड़ दिया वीपीएल चौका. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. पहिला चेंडू पासून काय झालं, एक अनुभव, एक यंग टॅलेंट. हाच या ठिकाणी आपल्याला सामना जेव्हा सुरू झाला हेच होतं. ऋषी देसाईंनी पहिली ओव्हर टाकली, 12 धावा घातल्या. त्यामध्ये नंतर अजय घानाडे आला, मुजामिल शेख यंगस्टर याची विकेट घेतली. त्यानंतर जेव्हा सामना मॉडर्न आर्टनी चालू केला, ऋषिकेश देसाई माघारी परतला, एक बाहेर फटका मारून एक 6 रन्स मारून आउट झाला. तदनंतर प्रदोष भाईकर कुठेतरी परत कमबॅक करताना दिसतोय सर. काय म्हणतील तुम्ही? आणि आजचा दिवस काय प्रदोष नावाच्या खेळाडूचा आहे की काय? अगोदर प्रदोष वैती, आता प्रदोष बायकर स्वीप करतोय चेंडूला. एक धाव या चेंडूवरती, पूर्ण धावफलक बघतोय आपण. इथून 2 षटकांचा कॅच संपला. 26-18 चेंडूचा कॅच शिल्लक आहे. 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा डीजे वरती गीत घेऊया आणि पुन्हा एकदा 18-15च्या या मॅचच्या दिशेने येऊया.
थँक्यू. आणि नक्कीच आणि समाधानजी तुम्ही प्रदोषचा खेळ बऱ्याच वेळेला बघितलाय. म्हणजे असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये की मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि प्रदोषचा स्टेट ड्राईव्ह ज्या पद्धतीने स्टेट ड्राईव्हचा फटका खेळला होता, जबरदस्त फटका, सरळ बॅटनं, फुल फेस ऑफ द बॅट. म्हणजे क्रिकेटचा आज एक आडव्या बॅटनं स्लॉग स्वीप केलं जातं, पण प्रदोषने दाखवलेलं प्रॉपर क्रिकेटिंग फटक्याने धावा येऊ शकतात. तुम्ही प्रॉपर ड्राईव्हनं, त्याच्यानंतर पुलनं, सरळ स्टेट ड्राईव्हनं सुद्धा धावा येऊ शकतात. ते प्रदोषने दाखवले. 18 मध्ये 15, 18 मध्ये 15 आहे आशेची किरण जर असेल तर तो विकेट्सच इथे वाचू शकतो प्रतिस्पर्धी संघ मॉडर्न आर्टसाठी. येतं असं चाललंय ना की आमदनी अटनी खर्च रुपया, एक तर धावफलक कमी आणि त्याच्यात आला आहे हा वाईड. नक्कीच, जेव्हा याला तुम्ही जलेबी नमक सुद्धा म्हणू शकतात. आणि सुंदर असा कट केला चेंडू, नजाकत भरा फटका आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्की अडवलेल्या आहेत, पण 2 धावा खर्ची सुद्धा झालेल्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर तुम्हाला एक एक धाव ही अडवणं महत्वाची आहे. कारण का एक एक करून जर का तुम्ही अडवतील, जर का तुम्ही त्यात थांबवतील तर जाऊन कुठेतरी ही मॅच 6 बॉल 7 किंवा 6 बॉल 8 आली तर तुम्हाला या ठिकाणी काहीतरी तुमची प्रतिभा दाखवता येईल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला एक एक धावा वाचवण्याच्या धावफलकावरती धावा 29, 29, 12 धावांची गरज आहे. 17 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीनं दबाव निर्माण केला खास करून प्रदोषनं, आणि तोच दबाव कुठेतरी प्रतिस्पर्ध्याला चुका करण्यात भाग पाडतोय. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका होता, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि म्हणून तो संपूर्ण संघ जर बघितला ना, कदाचित त्या इनिंग्सनं, त्या खेळीनं मात्र थोडासा दबाव खाली आलाय. खाली त्यांचा तो ग्राफ आहे ना, तो हळूहळू थोडासा खाली येतोय. हा खेळाडू बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, आपला सहकारी जेव्हा चांगली कामगिरी करतोय ना तेव्हा आपल्यावरचा दबाव कमी होतो. मग गणेश काय करतोय माहिती काय, एन्जॉय करतोय, या क्षणाला क्रिकेट एन्जॉय करतोय. 1 धाव या चेंडूवरती, धावफलकावरती धावा 31, 31. नक्कीच, कारण का समोरचा जर का खेळाडू तुम्हाला साथ देतोय तर तुम्ही तिकडे समोर उभे राहून फटकेबाजी बघा. क्या बात आहे, क्या बात आहे, अतिशय कलात्मक होता फटका. 1 धाव अर्जित केलेला आहे. गणेश तेच म्हणेल, प्रदोष तू मार, मी समोरून तुझी बॅटिंग बघतो, कारण का ते कलात्मक शॉट तुझ्यामध्ये आहेत आणि बघायला सुद्धा मजा येते. ज्या प्रकारे तुम्ही बोलले की सर ड्राईव्ह म्हणजे प्रदोष बाईकरची एक नजाकत आहे, एक त्याची शक्ती आहे की तो फटके खूप सुंदर मारतो. आता मात्र काय होतंय, कट करण्याच्या नादात चेंडू जातोय निर्धाव, आणि हेच हे जे चेंडू निर्धाव जातात ना सर, हेच कुठेतरी तुम्हाला कमबॅक करून देतील. निर्धाव चेंडू आणि त्याच्यापेक्षा डब्ल्यू फार महत्वाचा आहे. परंतु हा डब्ल्यू आणि आलाय, पण त्याच्या जोडला छोटा डी आलाय, वाईड आलाय, त्याच्यामुळे हा डब्ल्यू चांगला नाहीये. मोठा डब्ल्यू यायला हवा तर या विकेट्स तुम्हाला वाचवू शकतील. या मॅच मध्ये, सामन्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा येऊ शकता. कट केलाय चेंडू, आउटसाइड आहे, चेंडू सीमारेषा पार, चौकार. गणेशच्या बॅट मधून आलाय हा चौकार. थँक्यू. धावा जर धावफलकावर बघितल्या तर 37, आणि या प्रदोषच्या इनिंग वरती जर नजर टाकली तर 21, आणि गणेश खेळतोय 12 वरती खेळतोय, आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. 12-4 म्हणजे एक चमत्कार. असं नाही क्रिकेटमध्ये चमत्कार होते नाही, चमत्कार होते लेकिन बार बार नाही होते. इथे ऑर्डररी नाही तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट तुम्हाला लागायला लागेल. अन्यथा याचे 2 इम्पॅक्ट आहेत, 2 प्रभाव आहेत, त्याच्यावरती मी चर्चा करेल. 12 चेंडू 4 धावा. नक्कीच सर, 12 चेंडू 4 धावा. यापूर्वीची आपण एक मॅच बघितली की ज्या ठिकाणी 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता होती, आणि कशा प्रकारचा तो सामना झाला. शेवटच्या 2 चेंडू 1 धाव, नंतर 1 विकेट गेली आणि 1 चेंडू 1 धाव. शेवटचा ही चेंडूला विकेट होती, परंतु जो दबाव होता, प्रेशर होता, तो सरळ सरळ त्या ठिकाणी आपल्याला दिसत होता, आणि जे करून मिस झाला, कलेक्ट झाला नाही गोलंदाजाकडनं तो चेंडू, आणि परिणामी 1 धाव निघाली आणि संघ विजयी झाला. तर प्रभाव भरपूर काही करून जाऊ शकतो सर. बिलकुल, म्हणून नेहमी म्हणतात ना की उम्मीद पे दुनिया टिकी आहे. शेवटपर्यंत उमेदवरती राहा की इथून आपण विजय होऊ शकतो. बघा, उम्मीद पे दुनिया टिकी आहे. कारण काय झालं होतं, एकदा स्वामी विवेकानंदजींना विचारलं होतं की सब कुछ हारने के बाद बुरा और बुरा क्या है, तो उन्होंने कहा था कि उस उम्मीद को हारना
जिसके बदौलत आप वापिस सब कुछ पा सकते हो. उमेदवरती दुनिया टिकलेली आहे. इथून हा सामना तुम्ही जितक्या जवळ नेणार ना, सामना टफही होणार आणि आपला कॉन्फिडन्सही वाढणार. जितक्या जवळ जाता येईल तितक्या सामना जवळ नेण्याचा प्रयत्न करायला हवा. पण इतक्या नाही, इतक्या दुरून जर तुम्ही खेळलं तर जसं प्लॅटफॉर्मवरनं तेज गाडी जाते ना आणि प्लॅटफॉर्मच्या बाजूला जातात, तसा थोडासा प्रदोष बाजूला झाला होता. प्लॅटफॉर्मच्या बाजूला ड्राईव्ह केला चेंडूला, धाव घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धापलकावरती धावा 39, 39 2 धावांची आवश्यकता. एक औपचारिकता फक्त म्हणता येईल आता या ठिकाणी सर, कारण का जवळपास किल्ला तर काबीज केलाच आहे, फक्त झेंडा रोवायचं काम या ठिकाणी बाकी ठेवलंय. आता गणेश वीरमुळे ते करतो का काय, आणि फुलटो चेंडू आणि एकच धाव या ठिकाणी. अवघी एक धाव. विजयी चौकार लागतो का विजय एकेरी होतो, काय करतो प्रदोष बाईकर. किल्ला काबीज केलाय, झेंडा लावायचं काम बाकी आहे आणि ते पूर्ण केलंय. दिलशान स्कूप याला म्हणता येईल, तसा प्रदोष स्कूप या ठिकाणी आणि सामना विजय होतोय. विजेता संघाचा खूप खूप अभिनंदन. सायबा संघ हा पुढचा मार्ग थोडासा सोपा करताना आणि मॉडर्न आर्टसाठी पुढची वाट ही थोडीशी नक्कीच अडचणीची ठरणार आहे सर. आणि नुसती वाट नाही म्हणून मी म्हटलं होतं एका गोष्टीवरती चर्चा जरूर करेल, कारण साहेबाने मोठा विजय संपादित केलाय, पण दुसऱ्या बाजूला मॉडर्न आणला या पराभवातनं बाहेर यावं लागणार आहे, कारण पुढचा त्यांचा लगेच मॅच आहे. पुढचा सामना आहे